नमस्कार, आज बनवली आहे एकदम क्रिस्पी आणि टेस्टी पालक चिली। ज्यांना पालकची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे पालक चिली। तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालक, त्यानंतर चिरून घेतला। एक जुडी पालक आहे ही। त्यामध्ये एक मोठा चमचा कॉर्नफ्लोअर घातला आहे आणि इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती आणि ती यामध्ये घातली। त्यानंतर मैदा आपल्याला घालायचा जवळजवळ 1 कप आणि मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित चोळून घ्यायचे। जे आपण मिरची आणि आलं लसूण घातले ते मीठ हे पूर्ण पानांना व्यवस्थित लागलं पाहिजे। तर हे मी मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये सोया सॉस घालायचं आहे। जवळजवळ 2 चमचे सोया सॉस मी इथं घातलेला आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, छान चोळून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, दाबून बघायचं आहे। याचा गोळा होत असेल तर इनफ आहे, नाहीतर 2 मिनटं तसंच ठेवायचं, याला पाणी आपोआप सुटतं। तर मी हे या पद्धतीने लांबट आकाराचे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। बाहेरून छान क्रिस्पी होतात आणि आतमध्ये सॉफ्ट राहतात असे हे पालकचे वडे आपले तयार झालेले आहेत। हे असेच खायला देखील छान लागतात, पण आपण आज याची बनवणार आहे पालक चिली। तर वडे छान ब्राऊन होईपर्यंत, छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने मी सर्व वडे आपले तयार करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये मी हिरवी मिरचीचे तुकडे घातले, त्यानंतर आलं लसूण बारीक चिरलेलं घातलेलं आहे। मी इथे गाजर घातलेले आहे, बारीक तुकडे केलेत। त्यानंतर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे। मी लाल, पिवळी, हिरवी तिन्ही शिमला मिरची घेतलेली आहे। तुम्ही फक्त हिरवी घेतली तरीसुद्धा चालणार आहे। कांदा घातलेला आहे लांबट चिरलेला। त्यानंतर विनेगर घालायचा आहे 1 चमचा, सोया सॉस घालायचा आहे इथे आपल्याला 2 चमचे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे। त्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, 1-1.5 चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घातलं आहे आणि ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी टोमॅटो सॉस घातलेला आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर थोडंसं शिजवूनच घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर मिरी पावडर घातलेली आहे इथे मी, पाव चमचा मिरी पावडर घातली आणि मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला जे पालकचे वडे आपण तळून घेतले ते यामध्ये ॲड करायचे आहेत। व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला आणि पालक चिली आपली तयार आहे। ही रेसिपी स्टार्टर म्हणून किंवा साईड डिश म्हणून सुद्धा परफेक्ट आहे। बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम चिली आपली तयार आहे। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।